Good morning, everybody. Today we want to discuss about our syllabus of English and introduction of the textbook of English for 11th because this is a new syllabus for you, and here many confusion may be there in your minds about the syllabus. So first of all, I welcome to all of you in the new session of English. So this is the front page of our textbook, English Yok Bharati Standard 11. Myself, Abhay Singh Gavit, presenting here. Now, first of all, we want to discuss about the language study. Language study म्हणजे काय? In this topic, how to learn English grammar, vocabulary, sentence structure, and figures of speech, phrase, verbs, or phrasal verbs. So some grammatical topics are there on this we have to discuss here. Only introduction. And then one by one we'll discuss in the next lecture. So here only today I will give you introduction of the grammar and language study. Now first parts of speech. आता parts of speech जो विचार केला त्याच्यामध्ये फर्स्ट दिले आपल्याला verb. Now I think we learn this from our 5th standard. इयत्ता 5वी पासून आपण verb किंवा क्रियापद शिकत असतो. But here its type also we have to discuss. Main verb, auxiliary verb, modal auxiliary verb. So on this also we have to discuss here. And next, transitive, intransitive verbs are also there. And then gerund form. Gerund form is what? ing form of the verb. Finite verb and infinite verbs. Principles, time, tense, phrasal verbs, adjectives, adverbs, prepositions, determiners, articles, etc. So on this topic we have to discuss in the field of grammar and parts of speech. Parts of speech जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे टॉपिक आहे यांच्यावर डिस्कशन करायचे. डिस्कशन मीट विल गेट अ डिटेल इन्फॉर्मेशन, बट हियर टुडे आय विल गिव यू इंट्रोडक्शन ओनली. नेक्स्ट सेंटेन्स स्ट्रक्चर. नाउ व्हाट विल बी देअर इन द सेंटेन्स स्ट्रक्चर. सेंटेन्स स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये आपलं काय काय येणार आहे आपल्याला, तर त्याच्यावर सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत. ते सुद्धा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत इन द 11th. टाइप ऑफ सेंटेन्सेस, टाइप ऑफ सेंटेन्स स्टेटमेंट, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, imperative sentence, exclamatory sentence, question, transformation of sentences, फ्रेमिंग क्वेश्चन, निगेटिव्ह व्हॉइस ज्याला आपण चेंज द व्हॉइस म्हणतो त्याला, किंवा ऍक्टिव्ह पॅसिव्ह सुद्धा याला म्हणतो. हा टॉपिक सुद्धा आपल्याला स्टडी करायचा आहे. देन रिपोर्टेड स्पीच, त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणतो. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर अस. जॉइनिंग सेंटेन्स, वाक्य कनेक्ट कसं करायचं, बाय विच वर्ड वी कॅन जॉईन द सेंटेन्स. इट इज हियर सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड सेंटेन्स आपण कनेक्ट करून वाक्य तयार करत असतो. दॅट टॉपिक इज ऑल्सो देअर इन द, इट इज इन द सेंटेन्स स्ट्रक्चर. सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये आपल्याला हे एवढे जे टॉपिक आहेत त्याच्याबद्दल चर्चा करायची किंवा स्टडी करायची आहे. नाउ नेक्स्ट टॉपिक, व्होकॅब्युलरी अँड वर्ड बिल्डिंग. शब्द आणि वर्ड बिल्डिंग, शब्दांनी वेगवेगळे वाक्य तयार करणं किंवा वेगळे अर्थ तयार म्हणजे वेगळे स्पेलिंग्स तयार करणं. त्याच्यामध्ये कोणकोणत्या टॉपिक आपल्याला येणार आहेत. लेट अस सी हियर. सिनोनिम्स ज्याला आपण समानार्थी शब्द म्हणतो. एंटोनिम्स विरुद्धार्थी शब्द. होमोनिम्स मी सारख्या उच्चाराचे काही शब्द असतात तर त्यांना आपण काय म्हणतो, होमोनिम्स. अँड नेक्स्ट वर्ड, वर्ड रजिस्टर म्हणजे वेगवेगळे शब्द तयार करणे. रूट वर्ड जो मेन वर्ब असेल तो. प्रिफिक्स म्हणजे काय, शब्दाच्या आधी एखादा वर्ड लावून मिनिंगफुल शब्द तयार करतो त्याला आपण म्हणतो प्रिफिक्स. आणि सफिक्स म्हणजे काय, जो रूट वर्ड असेल, मेन वर्ब जो असेल किंवा मेन शब्द असेल त्याला एखादा शब्द एंडला अटॅच करून मिनिंगफुल वर्ड तयार करणे त्याला आपण म्हणतो सफिक्स. आणि कॉनोटेशन, आता कॉनोटेशन म्हणजे काय, बाय एडिंग सम वर्ड यू कॅन मेक मिनिंगफुल वर्ड. एखाद्या शब्दाला काही शब्द ऍड करून त्याला मिनिंगफुल तयार करणे त्याला आपण म्हणतो कॉनोटेशन. अँड डेनोटेशन म्हणजे काय, जो रूट वर्ब असेल, मेन वर्ब असेल त्याला आपण म्हणतो डेनोटेशन. अँड त्याच्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे कोलोकेशन. कोलोकेशन म्हणजे ग्रुपिंग ऑफ द वर्ड्स. डिराइव्ड म्हणजे काय, ओरिजिनल वर्ब जो असेल त्याला आपण म्हणतो डिराइव्ड, डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर कंपाऊंड वर्ड्स. आता कंपाऊंड वर्ड म्हणजे ग्रुप ऑफ द वर्ड्स. एखादा वर्ड असेल त्याला कनेक्ट करण्यासाठी काही शब्दांचा वापरला जातो, काही शब्द वापरले जातात त्यांना आपण म्हणतो कंपाऊंड वर्ड. अँड मायनर प्रोसेस ऑफ वर्ड बिल्डिंग, वेगवेगळे शब्द तयार करून त्यांचं वाक्य तयार करणं किंवा वर्ड बिल्ड करणं
हा याची प्रोसेस किंवा हा नियम असेल हा सुद्धा आपल्याला इथे याच्यामध्ये लर्न करायचा. नेक्स्ट ब्लेंड्स. नाउ व्हॉट डू यू मीन बाय ब्लेंड? आता ब्लेंड म्हटलं तर ब्लेंड म्हणजे काय, डुईंग समथिंग म्हणजे काही शब्द एड करून मिनिंगफुल वाक्य तयार करणे किंवा कंबायनिंग टुगेदर, काही वर्ड कंबाईन करणं आणि मिनिंगफुल वाक्य तयार करणे किंवा शब्द तयार करणं, त्याला आपण काय म्हणतो, ब्लेंड्स. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू थिसॉरस. आता थिसॉरस म्हणजे काय, काही विरोधी शब्द वगैरे असतील तर ते शब्द सुद्धा आपण त्याचा अर्थ म्हणू शकतो थिसॉरस. नाउ नेक्स्ट स्पीच. आता स्पीच म्हणजे काय, बोलणे. स्पीच म्हणजे काय, बोलणे. तर त्याच्यामध्ये कोणते टॉपिक तुम्हाला न्यू असणार आहेत? इन द 10th 10वी पर्यंत आपल्याला होते, परंतु काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जे आहे अबाउट द स्पीच दॅट इज हिअर इन द 11th, that is pronunciation. Now what do you mean by pronunciation? Pronunciation म्हणजे काय, याच्याबद्दल सुद्धा आपल्याला स्टडी करायचे. what do you mean by pronunciation? Pronunciation म्हणजे काय, एखादा शब्द उच्चार करत असताना त्याचा उच्चार कसा केला जातो. सपोज इफ यू वॉन्ट टू प्रोनाउन्स अ वर्ड ओ, जर समजा तुम्हाला ओ या शब्दाचा उच्चार करायचा असेल तर होठांचा आकार राऊंड झाल्याशिवाय आपण ओ चा उच्चार करू शकत नाही. तर हा उच्चार करत असताना आपल्या तोंडाची हालचाल काय असली पाहिजे, तर याला काय म्हणतो आपण, प्रोनाउन्सिएशन, शब्दांचा उच्चार. त्याच्यानंतर सिलेबल, युनिट ऑफ वर्ड, जे स्पीच बोलतो आपण किंवा डिलिव्हर करतो त्याच्यामध्ये जे वाक्य असेल त्याच्यामधलं एखादा युनिट असेल, शब्द असेल, त्याला आपण म्हणतो सिलेबल. स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे काय, एखाद्या शब्दावर जास्त स्ट्रेस देत असतो. वाय यू आर गिव्हिंग मोर स्ट्रेस ऑन एनी वर्ड. जेव्हा एखादं वाक्य बोलत असताना जे महत्वाचे शब्द असेल त्याच्यावर आपण स्ट्रेस किंवा जोर जास्त देत असतो, त्याला आपण म्हणतो स्ट्रेस. त्याच्यानंतर इंटोनेशन. इंटोनेशन म्हणजे काय, द स्ट्रेस और अनस्ट्रेस वर्ड आर देअर इन अ सेंटेन्स व्हाइल यू आर रीडिंग. रीडिंग करत असताना, एखादं वाक्य रीडिंग करत असताना यू आर गिव्हिंग मोर स्ट्रेस टू सम वर्ड अँड लेस स्ट्रेस टू सम वर्ड्स. म्हणजे काही शब्दावर जास्त जोर दिला जातो, काही शब्दावर कमी जोर दिला जातो. त्याला आपण काय म्हणू शकतो, आवाजातील चढ उतार इन मराठी. नाउ आय एम युजिंग मराठी एज वेल एज इन इंग्लिश, एज वेल एज इंग्लिश वर्ड्स. मी मराठी वर्ड सुद्धा वापर करतोय आणि इंग्लिश वर्ड सुद्धा वापर करतोय. काही इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील त्यांना कदाचित बोरिंग वाटेल, बट इट इज व्हेरी इसेन्शियल फॉर द स्टुडंट हु आर बिलोंग टू आर्ट्स अँड कॉमर्स. दॅट्स व्हाय आय एम युजिंग बोथ द लँग्वेजेस हिअर. ओके. ना राईम. राईम म्हणजे काय, दिस राईम, आय थिंक यू लर्न दॅट रायमिंग स्कीम. रायमिंग स्कीम तुम्हाला माहिती असेल, शेवटचे उच्चार सारखे असणारे शब्द, त्याला आपण म्हणतो राईम. रिदम म्हणजे काय, जसं आपण इंटोनेशन मध्ये बघितलं तसं रिदम, आवाजातील चढ उतार असेल, शब्दांमधले प्रोनाउन्सिएशनचा उच्चार असेल किंवा ऍक्सेंट, जास्तीत जास्त जोर देणे एखाद्या वर्डवर किंवा एखाद्या शब्दावर, तर त्याला आपण म्हणतो ऍक्सेंट. देन फिगर्स ऑफ स्पीच अँड स्टायलिस्टिक डिव्हाइसेस. याला आपण फिगर्स ऑफ स्पीच, ज्याला मराठीमध्ये अलंकार म्हणतो, यांना पोएटिक डिव्हाइस सुद्धा म्हणतो आणि स्टायलिस्टिक डिव्हाइस सुद्धा म्हणतो. आय थिंक येत्या 9वी पासून तुम्हाला कदाचित हा टॉपिक असेल. आता येत्या 9वी पासून तुम्हाला काही जे बेसिक पोएटिक डिव्हाइसेस ते झालेले असतील कदाचित. सिमिली, मेटाफोर, पर्सोनिफिकेशन, एटमॉस्फियर, हायपरबोल, euphemism, antithesis, irony, pun, onomatopoeia, alliteration, consonant, synecdoche, metonymy, and ambiguity. So these are the poetic device. Now in short, what I want to tell you, poetic device or figures of speech means अलंकार इन मराठी. त्यांना काय म्हणतो, अलंकार मराठीमध्ये म्हणतो. जर इंग्लिश मध्ये याचा अर्थ सांगायचं म्हटलं म्हणजे देर आर सम रायटर who are using language or different words or figurative language to beautify their language. म्हणजे भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी काही शब्दांचा वापर केला जातो, त्यांना आपण म्हणतो पोएटिक डिव्हाइस, स्टायलिस्टिक डिव्हाइसेस किंवा फिगर्स ऑफ स्पीच, किंवा मराठीमध्ये त्यांना अलंकार म्हणतो. अलंकार म्हणजे मराठी जर प्युअर अर्थ, त्याचा खरा अर्थ बघितला तर दागिना. जसं आपण स्वतःला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी दागिने जसं आपण वापरतो, तर तसं भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी जे काही लेखक आहेत तर ते काय वापरत असतात, अलंकारिक भाषा वापरत असतात. दे आर युझिंग फिगरेटिव्ह लँग्वेज टू ब्युटिफाय द लँग्वेज. सो दॅट इज पोएटिक डिव्हाइसेस. त्याला आपण पोएटिक डिव्हाइस सुद्धा म्हणतो. नेक्स्ट फ्रेजेस. वेगवेगळ्या फ्रेज असतात, त्याला वर्ब फ्रेज म्हणतो, ऍडजेक्टिव्ह फ्रेज म्हणतो. त्या फ्रेज आहे त्या सुद्धा आपल्याला लर्न करायच्या आहेत. प्रोवर्ब, ज्याला वाक्प्रचार म्हणतो, किंवा मॅक्झिम्स. मॅक्झिम याचा अर्थ काय, जनरल रूल्स जे असतील शब्दांच्या बाबतीत त्यांच्याबद्दल सुद्धा स्टडी करायचे आपल्याला इन द 11th. देन फंक्शनल ग्रामर, एडिटिंग, ओमिटिंग, फाइंडिंग एरर, कॉमन गॅप्स. नाव आता इथं फाइंडिंग एरर किंवा जे फंक्शनल ग्रामर आहे
फंक्शनल ग्रामर मध्ये कोणता टॉपिक आहे, आपण फॉर्मल ग्रामर जे आहे किंवा ट्रेडिशनल ग्रामर जे आतापर्यंत शिकत आलेलो आहोत तर याच्यामध्ये फंक्शनल ग्रामर आहे तर त्याचा विचार आपल्याला जास्त करायचा इन द 11. आता फंक्शनल ग्रामर मध्ये कोणता टॉपिक आलेला आहे, एडिटिंग, म्हणजे एखाद्या शब्दामध्ये एखाद्या वाक्यामध्ये किंवा ग्रामरच्या टॉपिक मध्ये एडिटिंग करणं. एडिटिंग करणं याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये काहीतरी भर घालणे. भर घालणं म्हणजे काय, शब्द असतील, काही शब्द मिनिंग साठी आपण हे एडिट करत असतो, त्याच्यामध्ये भर घालत असतो, शब्दांची वाक्य बदल करून अर्थ न बदलता असे काय असते त्याला आपण फंक्शनल ग्रामरचं टॉपिक. ओमिशन, काही शब्द काढून टाकणे एखाद्या वाक्यामधून, टू ओमिट सम वर्ड्स विदाउट चेंज देअर मिनिंग, आणि त्याच्यानंतर तिथे वेगळा शब्द आपण वापरतो त्याला म्हणतो ओमिशन. फाइंडिंग एरर, त्याच्यातले चुका शोधणे आणि वाक्य करेक्ट करून लिहिले. कॉमन गॅप्स, आणि जसे कॉमन काहीतरी एरर असतील तर ते कॉमन एरर शोधणे, दॅट इज द फंक्शनल ग्रामर, त्याला आपण काय म्हणतो, फंक्शनल ग्रामर. नाउ नेक्स्ट, देर आर 4 सेक्शन्स इन इंग्लिश टेक्स्ट बुक. आता इथं सेक्शन वर वळूया. आता सेक्शन किती आहेत आपल्याला, सो फार वी आर लर्निंग युनिट. आपल्याला आतापर्यंत युनिट, फर्स्ट युनिट, सेकंड युनिट, थर्ड युनिट असं युनिट असायचं, परंतु आता आपल्याला काय आहेत, सेक्शन आहेत. आता देर आर 4 सेक्शन इन इंग्लिश टेक्स्ट बुक. आता इथं आपल्याला किती सेक्शन आहेत, 4 सेक्शन्स आहेत. सो एव्हरी सेक्शन कव्हर अ डिफरंट टॉपिक. नाव सेक्शन 1 इन्क्लूड प्रोज. आता सेक्शन 1 मध्ये काय आहे आपल्याला विचारलेला, प्रोज विचारलेलं. प्रोज म्हणजे त्याला आपण धडे म्हणतो मराठीमध्ये, तर ते आपल्याला प्रोज सेक्शन आहे सेक्शन 1 मध्ये. सो देर आर 6 प्रोज लेसन्स इन सेक्शन 1. सेक्शन 1 मध्ये किती प्रोज आहेत, 6 प्रोज आहेत. अँड सेक्शन 2 इट इन्क्लूड पोएट्री. देर आर 6 पोएट्रीज. 6 पोएट्री आपल्याला तिथं आहेत, 6 पोएम्स आहेत आपल्याला पोएट्री सेक्शन मध्ये. सो सेक्शन फर्स्ट कव्हर प्रोजेस. प्रोज आहे ते कव्हर करतात आपल्याला सेक्शन 1. सेक्शन 2 पोएट्री, अँड section 3 writing skill, and section 4 genre or a drama. Now I have make here काही शब्द मी इथं हायलाइट केलेले वर्ड आहेत काही. Now 1.1 being neighborly, Luisa May Alcott, the writer of this prose. And here in the poetry section 2.6 the planner, Boy Kim Cheng. It is on page number 91. So these 2 lessons are omitted from our syllabus for this year due to COVID-19. COVID-19 च्या प्रादुर्भावामुळे आपल्याला हे 2 लेसन कमी करण्यात आलेला आहे. Now detail information which is the letter from the board that we have to discuss here. आता इथं बोर्डाचं काही एक लेटर आपल्याला मिळालेलं आहे, त्या लेटरवरची जशीची तशी माहिती इथं मी तुम्हाला दाखवतोय. रिडक्शन इन द सिलेबस ऑफ स्टँडर्ड 11 इंग्लिश योग भारती, म्हणजे जो 2020-21 ला जे इयत्ता 11वीला असतील त्यांच्यासाठी सिलेबस कमी करण्यात आले, रिडक्शन करण्यात आलेला आहे. तो सिलेबस काय असणार आणि का, दिस रिझन्स आर आल्सो गिवन हियर. सो युनिट नंबर 1 टेक्स्ट टायटल, त्या टेक्स्ट जो आहे आपल्याला त्याचं टायटल दिलंय बीइंग नेबरली बाय लुइसा मे अल्कॉट. हा टॉपिक रिडक्शन करण्यात आलेला, कमी करण्यात आलेला. वाय, आणि तो कोणत्या पेज नंबर हे सुद्धा दिले, पेज नंबर 1 to 14, 1 ते 14 पर्यंत. आणि रिझन फॉर ऑमिटिंग का काढून टाकलंय, तोच टॉपिक का काढला, इतर टॉपिक का काढलाय, दॅट रिझन इज ऑल्सो गिवन हियर. कंझ्युमिंग डिफिकल्टी लेवल इज अ बिट हाय, याचं डिफिकल्टी लेवल जरा हाय आहे आणि वेळ जास्त जातो त्याला, अँड दॅट्स वाय इट इज ऑमिटेड फ्रॉम अवर सिलेबस फॉर दिस इयर. नोट, पुन्हा इथे काय म्हटलं त्याने एक्स्ट्रा त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली की हा काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. द एंटायर टेक्स्ट अँड द कॉम्प्रिहेन्शन ऍक्टिव्हिटी आर ओमिटेड, बट द रायटिंग स्किल्स ऍक्टिव्हिटी, नरेशन, एक्सटेन्शन ऑफ स्टोरी अँड लँग्वेज स्टडी अँड वोकॅब्युलरी ऍक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये नरेशन, एक्सटेन्शन ऑफ स्टोरी हा टॉपिक येणार आहे. हा टॉपिक आपल्याला जो आहे बीइंग नेबरली हा काढून टाकण्यात आलेला, परंतु त्याच्याऐवजी हे टॉपिक आपल्याला 11th मध्ये असणार आहे. नॅरेशन, एखादा नॅरेशन करण्यासाठी दिलेला असेल, कथन करण्यासाठी एखादा टॉपिक दिला जाईल आपल्याला, किंवा एक्सटेन्शन ऑफ अ स्टोरी, एखादी स्टोरी जाईल, तो स्टोरी जी असेल तर तिला वाढवून लिहायचं असेल आपल्याला, अशा प्रकारचं टॉपिक आपल्याला दिला जाईल. तो सुद्धा आपण लर्न करणार आहोत, हाऊ टू एक्सटेंड द स्टोरी. तो सुद्धा आपण डिटेल स्टडी मध्ये घेणार आहे. लँग्वेज स्टडी अँड वोकॅब्युलरी. आता ग्रामर आणि वोकॅब्युलरी मध्ये काय एक्स्ट्रा येणार आहे तिथे, याच्याऐवजी आयडियम, मॅक्झिम्स अँड प्रोवर्ब अँड डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन, ज्याला आपण डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन म्हणतो, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच सुद्धा म्हणतो, आणि आयडियम ज्याला आपण वाक्प्रचार किंवा
वाप्रचार म्हणतो किंवा मन म्हणतो असे जे शब्द आहेत त्यांच्यावर सुद्धा आपल्याला इथं प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, इन द टेक्स्ट इट विल बी फॉर सेल्फ स्टडी अँड फॉर एक्झामिनेशन. त्याने इथं सेल्फ स्टडी म्हटलेला आहे बोर्डाने. हा सेल्फ स्टडी जरी म्हटलं तरी सुद्धा आय विल टीच यू इन डिटेल, हा टॉपिक मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. त्याने काय म्हटलंय, सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी का म्हटलं असेल, कारण इयत्ता 10वी पर्यंत आपलं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच झालेले असतात, प्रोवर्ब्स शिकवलेले असतात, आयडियम्स शिकवलेले असतात, परंतु तरी सुद्धा त्याचं रिव्हिजन मी घेणार आहे. सेल्फ स्टडी जरी म्हटलं बोर्डात तरी त्याचं रिव्हिजन मी घेणार आहे अँड विल गेट अ डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट इट. त्याच्यानंतर सेकंड पोएट्री मधला जो सेक्शन 2 मधला पोएट्री सेक्शन मधला एक टॉपिक काढण्यात आला. तो कोणता आहे तो बघा. टेक्स्ट टायटल काय आहे, द प्लॅनर बाय बोयकिम चेंग यांचे जे पोएम आहे काढण्यात आलेले. इट इज ऑन द पेज नंबर 91 to 95. रिजन फॉर ऑमिटिंग, टाइम कंझ्युमिंग अँड डिफिकल्टी लेवल बिट ऑफ हाय. म्हणजे टाइम कंझ्युमिंग जास्त आहे त्यामुळे त्यांना हा टॉपिक आपल्यासाठी काढण्यात आलेला आहे. दिस इज ओनली फॉर दिस इयर ड्यू टू कोविड-19. The entire text and comprehension activity are omitted. पूर्ण ही कविता काढून टाकण्यात आलेल्या. बट रायटिंग स्किल ऍक्टिव्हिटी, डायलॉग रायटिंग याच्याऐवजी तिथे तुम्हाला काय विचारलं जाण्याची शक्यता आहे, डायलॉग रायटिंग विल बी फॉर सेल्फ स्टडी अँड फॉर एक्झामिनेशन. त्यांनी सेल्फ स्टडी आणि एक्झामिनेशन साठी म्हटलं, परंतु हे डायलॉग रायटिंग जरी तुम्हाला येता 10वीला झालं असेल शिकून तरी सुद्धा आपण इयत्ता 11वीला ते घेणार आहोत. सो दिस इज द चेंज. दिस सिलेबस इज ओमिटेड फ्रॉम अवर सिलेबस फॉर दिस इयर ओनली. फक्त या वर्षीच काढण्यात आलेला हा सिलेबस. का? ड्यू टू कोविड-19. आता एक एक लेसन जे आहे त्याच्याबद्दल जनरल इन्फॉर्मेशन देतो. प्रोज मध्ये तुम्हाला प्रोज काही नवीन नसेल तुमच्यासाठी. याच्यावर जसं क्वेश्चन आतापर्यंत विचारले गेले ऍक्टिव्हिटी शीटवर तुमच्या इयत्ता 10वी पर्यंत, तसंच याच्यावर विचारले जाणार आहे. सेक्शन पोएट्री मध्ये सुद्धा तसेच क्वेश्चन विचारले जाणार आहे. बट द थिंग दॅट इज न्यू फॉर यू, तुमच्यासाठी नवीन काय असणार आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. नवीन म्हणजे इथं सेक्शन 3 जे आहे रायटिंग स्किल. सेक्शन 3 मध्ये काय आहे, रायटिंग स्किल. सो दॅट इज little bit new for you. Expansion of ideas. Expansion of ideas. Here any quotation will be given to you, any proverb may be given to you, or any saying may be. एखादा वाक्प्रचार तुम्हाला दिलेला असेल, एखादी म्हण दिलेली असेल, एखादं वाक्य दिलेलं असेल, त्याच्यावर तुम्हाला माहिती लिहायची असेल, त्याला आपण म्हणतो एक्सपेन्शन ऑफ आयडियाज. जर एक्झाम्पल दिला, टाइम इज मोर दॅन मनी, म्हणजे वेळ हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे असं जर दिलं असेल, त्याच्यावर तुम्हाला माहिती लिहायची असेल इन अ पॅरेग्राफ, त्याला म्हणतो आपण एक्सपेन्शन ऑफ आयडियाज. त्याच्यानंतर ब्लॉग रायटिंग हा एक टेक्नॉलॉजीचा सब्जेक्ट आहे. टेक्नॉलॉजीचा वर आधारित असलेला लेसन आहे आपल्याला. हा काय, ब्लॉग रायटिंग. आता ब्लॉग रायटिंग हे आपल्याला जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरवर जाल किंवा मोबाईलवर आपण ईमेल आयडी उघडतो, तर ईमेल आयडी वरून तो ब्लॉग आपल्याला तयार करायचा असतो. तर तो कसा तयार करायचा हे आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक, हे सगळे तुमच्यासाठी कदाचित सगळेच न्यू असतील. ईमेल रायटिंग. आता ईमेल आपण सगळे मोबाईल यूज करतोय, आपला सगळ्यांचा ईमेल असतो आपल्याला. तर हाऊ टू सेंड ईमेल, ईमेल कसा लिहायचा. आतापर्यंत आपल्याला काय विचारलं जात होतं, लेटर रायटिंग, परंतु आता काय येणार, आपल्याला ईमेल येणार आहे. लेटरच्या ऐवजी काय विचारलं जाणार, आपल्याला ईमेल रायटिंग विचारलं जाणार आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यू म्हणजे काय, आता एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर विच क्वेश्चन विल यू आस्क टू द पर्सन, त्या व्यक्तीला तुम्ही कोणते प्रश्न विचाराल, असं आपल्याला इंटरव्ह्यू क्वेश्चनचा एक टॉपिक आहे. विल गेट अ डिटेल इन्फॉर्मेशन वाईल विल टॉक अबाउट दिस टॉपिक. या टॉपिक बद्दल विचार करत असताना आपण याची डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत, इंटरव्ह्यू क्वेश्चन. त्याच्यानंतर फिल्म रिव्ह्यू. फिल्म रिव्ह्यू म्हणजे काय, सपोज इफ यू वॉच एनी मूवी, एखादा मूवी तुम्ही बघितला आणि मूवी बघून झाल्यानंतर आपण जेव्हा चर्चा करतो, सपोज दोन मित्र आहे, मूवी एकाने बघितला नसेल, तर त्यांना शॉर्ट मध्ये पिक्चर मध्ये नेमकं काय, त्या मूवी मध्ये समजा तानाजी मूवी बघितला असेल आपण, तर तानाजी मूवी मध्ये काय आहे, ज्याने बघितलं नसेल त्याला आपण सांगतो की असं असं आहे, तर त्याला आपण म्हणतो फिल्म रिव्ह्यू. त्याच्यानंतर पुढच्या टॉपिक आर्ट ऑफ कंपेअरिंग. आर्ट ऑफ कंपेअरिंग म्हणजे काय, एखादं सूत्रसंचालन करायचं असेल, अँकरिंग करायचं असेल तर ते कसं करू शकतो याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली, त्याला आपण म्हणतो आर्ट ऑफ कंपेअरिंग. त्याच्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे, सेक्शन नंबर 4, जनरल ड्रामा. दिस इज ऑल्सो टोटली न्यू फॉर यू. हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा, याला आपण म्हणतो लिटरेचर. लिटरेचर म्हणजे काय, मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे साहित्य. साहित्य म्हणजे काय, एखादं नाटक लिहिलेलं असेल तर त्याचा अभ्यास करणं. पण त्या पहिला आपल्याला काय असणार, हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा.
इंग्लिश ड्रामा म्हणजे जे इंग्लिशमध्ये जे नाटक लिहिलेले असतील त्या नाटकांचा इतिहास काय आहे याच्याबद्दल प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. दॅट इज इन सेक्शन नंबर 4 मध्ये 4.1 मध्ये जो टॉपिक आहे आपला हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. आता हिस्ट्री ऑफ इंग्लिश जो ड्रामा आहे याच्यात जास्त स्टडी करावी लागेल, कारण याच्यावर तुम्हाला कुठलाही पॅरेग्राफ वगैरे दिला जाणार नाही. इथं तुम्हाला ड्रामाचे प्रकार विचारले जाऊ शकतात, एलिमेंट्स ऑफ ड्रामा विचारले जाऊ शकतात किंवा टाइप्स ऑफ ड्रामा तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात. जेव्हा आपण हा टॉपिक शिकू तेव्हा त्याच्यावर आय विल गिव्ह यू सम नोट्स विच विल बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू, आणि पीडीएफ फॉर्म मध्ये याच्यावर काही नोट्स देईल शिकवत असताना, मग त्या नोट्स तुम्ही घ्यायचे आणि त्याच्यावर स्टडी करायचे. इट इज नॉट सो मच डिफिकल्ट टॉपिक. त्याच्यानंतर द रायझिंग ऑफ द मून, लेडी ग्रेगरी यांनी एक लिहिलेलं नाटक आहे, हे आपल्याला स्टडी करायचे. देन एक्स्ट्रॅक्ट ऑफ द ड्रामा. आता ड्रामामध्ये काही महत्वाचे टॉपिक घेतलेले आहे. विल्यम शेक्सपियर यांनी लिहिलेला मिडसमर नाईट्स ड्रीम हा एक ड्रामा आहे. त्याच्यातला काही भाग घेण्यात आले, पूर्ण भाग घेण्यात आलेला नाही. काही टॉपिक जो आहे ना, काही सीन आहे त्याच्यामध्ये तेवढेच घेण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर एन एनिमी ऑफ द पीपल, हेनरी जोहन इप्सन यांनी लिहिलेलं एक ड्रामा आहे. त्याच्यातला काही टॉपिक इथे घेण्यात आलेला. पूर्ण ड्रामा आपल्याला खूप म्हणजे जास्त वास्ट असल्यामुळे आपल्याला फक्त त्याच्यातले काही सीन फक्त इथे देण्यात आलेले आहेत. सो इट इज अबाउट